श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आता लवकरच आपल्याला होळी पेटवायची आहे काही वेळातच. मग ती होळी कशी पेटवायची किंवा त्यात होळीमध्ये काय टाकायचं, कोणत्या वस्तू वर्ज्य करायच्यात आपल्याला पेटवताना, किंवा आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, होळी कशी पेटवायची, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आता घेणार आहोत आपण. तर वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व, उन्हाळा सुरू होत असतो आणि जमीन भाजून निघते बघा, तिच्यातून उष्ण वाफारे निघत असतात आणि घराभोवती पाण्याची तशीच कुजलेली घाण तशीच राहते. तर ती आरोग्याला हानिकारक नक्कीच असते. तर बघा, म्हणूनच तिची होळी करणे आवश्यक असते. स्वच्छता ही एकदा करून पूर्णत्वास जात नसते, ती पुन्हा पुन्हा स्वच्छता का आपल्याला करावी लागते. त्याचीच आठवण करून देणारा सण म्हणजे हा होळी आहे. तर बघा, उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतेने केलेला प्रणाम म्हणजे होळी. ऋतुराज वसंताचे आगमन म्हणजेच होळी. तर या दिवशी आपल्याला सण कसा साजरा करायचा आहे, तर या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून घ्यायची आहे. तर बघा, आपल्याकडे शेण असेल तर शेणाने सारवून घ्या, आणि नसेल तर व्यवस्थित छानपैकी आपण तिथे थोडंसं पाण्याचा शिंपाडा मारू शकतो किंवा पाणी शिंपवू शकतो तिथे, किंवा थोडंसं गंगाजल मिक्स करा आणि तिथे थोडंसं सडा टाकून घ्या. त्याभोवती रांगोळी काढा आणि मधोमध शेणाच्या गोवऱ्या त्यात, आणि त्यामध्ये एक एरंडाची फांदी ठेवायची आहे. आता एरंडाचा एक दांडा उभा करायचा असतो आणि त्याच्या भोवती लाकडे गोवऱ्या रचायच्या असतात. त्याची पूजा करायची असते. आणि या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा, तर या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असतात. ग्रामीण भागात सगळेच जण एकत्र येऊन गोवऱ्या लाकडे गोळा करायचे किंवा सार्वजनिक होळी करतात. पूजा करून नंतर त्यात नारळ अर्पण करायचा असतो. खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटत असतात. प्रत्येक सेवेकऱ्याने किंवा प्रत्येक जो भक्त आहे त्याने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवायची आहे. नंतर पाणी हातात घेऊन मला व माझ्या कुटुंबियांना सुख आणि शांती लाभू दे किंवा मिळावी, यासाठी मी होळीचे पूजन करीत आहे असा संकल्प करायचा. त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवायची, पंचोपचार पूजा करून नैवेद्य समर्पित करायचा. तर बघा, होळी पेटवायची. होळी पेटवताना आपल्याला मंत्र म्हणायचा, अस्त्रक्पा भयसंत्रस्ते कृत्वा त्वं होली बाहलशेहा अतस्त्वा पूजयिष्यामि भूते भूती प्रदा भव. आता हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देईल, तो तुम्ही बघू शकता. तर असा मंत्र म्हणून होळी भोवती 3 प्रदक्षिणा घालायच्यात. आता खोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद घ्यावा. तसेच घरात उपद्रव करणाऱ्या जीव कीटकांच्या म्हणजे झुरळे असो, डास असो किंवा ढेकूण यांसारखे जे कीटक आहेत, कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकायच्या आहेत, म्हणजे ते जीवाणू नष्ट होतात. होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने किंवा आपण सगळ्यांनी आपल्या अंगी असलेले वैगुण्य, दोष, वाईट प्रवृत्ती यांची होळी करावी. तसेच संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात, आणि हाच या सणाचा उद्देश आहे. बघा, होळीचा सण म्हणजे नकारात्मकता दूर करणारा आहे आणि वाईट प्रवृत्तीचे दमन करणारा हा सण आहे. त्यामुळे हा सण साजरा केला जातो आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या जुन्या गोष्टी आहेत, ज्या मागच्या वर्षभरात ज्या वाईट गोष्टी घडलेल्या आहेत, त्या आपल्याला होळीमध्ये दहन करायच्या असतात आणि नवीन आयुष्याला सुरुवात करायची असते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.